प्रभू येशूच्या मधुर नामात आपणा सर्वांना सलाम. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो प्रियांनो, की आज पुन्हा एक वार या शुक्रवारी देवाच्या पवित्र वचनावर मनन चिंतन करण्याची संधी देवाने आम्हाला दिलेली आहे. या आपण यावेळेस आपलं समर्पण प्रभूला करूया. परमेश्वराच्या चरणाजवळ आपलं जीवन आपण समर्पित करूया. देवाचं वचन म्हणतं, देव इस्रायलावर शुद्ध मनाच्या लोकांवर खरोखर कृपा करणारा आहे. आपण प्रार्थनेत असूया. आमच्या जिवंत देवा प्रभू परमेश्वरा, आम्ही यावेळेस तुझी उपकार स्तुती करीत आहोत. तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. तुझ्या नावाला उंचवित आहोत प्रभू. कारण प्रभू परमेश्वरा, तू महान देव आहेस आणि तुझी दया कृपा आमच्या जीवनावर आहे. बाप्पा प्रभू राया, आज या समय प्रभू परमेश्वरा पुन्हा एक वार आम्ही तुझ्या चरणाजवळ येत आहोत. या शुक्रवारच्या दिवशी प्रभू परमेश्वरा उपवासाचा दिवस आमच्या आयुष्यामध्ये तू दिलास आणि प्रभू आम्ही त्या परमेश्वरा तुझ्या वचनाद्वारे देखील आशीर्वादित व्हावं. तुझ्या वचनाद्वारे तुझी दैववाणी आमच्या कानी पडावी प्रभू. याकरिता प्रभू परमेश्वरा ही सहभागिता तू आम्हाला देत आहे, म्हणून आम्ही तुझे मनापासून यावेळेस धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. प्रभू परमेश्वरा, प्रभू यावेळेस प्रभू या मनन चिंतनामध्ये प्रभू सहभागी होणाऱ्या प्रत्येक तुझ्या विश्वासणाऱ्यांना, प्रत्येक कुटुंबांना आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. प्रभू तू आमच्याशी बोल आणि प्रभू वरून येणारं जे प्रभू तुझं ज्ञान आहे, प्रभू परमेश्वरा तुझं सुज्ञान आहे, तुझी बुद्धी आहे, ती आम्हा प्रत्येकास प्राप्त होऊ दे. आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. मान महिमा गौरव आदर सन्मान आम्ही केवळ तुला देतो बाप्पा. प्रभू राया, इथून पुढील वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो. तू आमच्या समवेत हो. ही प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रेरणाय मागतो, म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, या आपण यावेळेस एक गीत गात आपण नंतर या गीतानंतर प्रभूच्या वचनावर आपण मनन चिंतन करूया. हे गीत गात आपण प्रभूचं स्तवन करूया. प्रभु मला शक्ती दे प्रभु, तुला जीवन अर्पितो माझा प्रभु. मला बुद्धी दे प्रभु, मला शक्ती दे प्रभु, तुला जीवन अर्पितो माझा प्रभु. ज्योति दे तू प्रभु, मला धैर्य दान दे प्रभु. मला ज्योति दे तू प्रभु, मला धैर्य दान दे प्रभु. आनंदाने तुझी सेवा मी करी प्रभु. आजपासून या निश्चय करीतो मी हो प्रभु. आजपासून या निश्चय करीतो मी हो. मम जीवन तुझ्या नावी हे प्रभु. मला बुद्धी दे प्रभु, मला शक्ती दे प्रभु, तुला जीवन अर्पितो माझा प्रभु. मला बुद्धी दे प्रभु, मला शक्ती दे प्रभु, तुला जीवन अर्पितो माझा प्रभु. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, तू ये मम जीवनी. पवित्र
प्रभू, श्रद्धेने भर दे मला, निष्ठेने चालण्यास माझ्या प्रभू. प्रभू आजपासून या निश्चय करीतो मी हो, प्रभू आजपासून या निश्चय करीतो मी हो, मग जीवन तुझ्या नावी हे प्रभू. मला बुद्धी दे प्रभू, मला शक्ती दे प्रभू, तुला जीवन अर्पितो माझ्या प्रभू. मला बुद्धी दे प्रभू, मला शक्ती दे प्रभू, तुला जीवन अर्पितो माझ्या प्रभू. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, तू ये मम जीवनी. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, तू ये मम जीवनी. प्रभूच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. प्रियांनो, या आपण यावेळेस विशेष करून प्रभूच्या वचनांकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. जे आज आमच्या मननाचा शास्त्रभाग आम्ही निवडलेला आहे तो यावेळेस जुना करार यातील पहिले राजेचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि वचन 23 ते 28 आपण यावेळेस वाचूया. पहिले राजेचं पुस्तक याचा 3रा अध्याय वचन 23 ते 28. The book of First Kings chapter 3 verses beginning from 23 to 28. राजा बोलला, एक म्हणते जिवंत मुलगा माझा आहे व मेलेला तुझा आहे. दुसरी म्हणते छे नाही, मेलेला तो तुझा मुलगा आणि जिवंत तो माझा मुलगा. मग राजा म्हणाला, मला तरवार आणून द्या. तेव्हा राजाला तरवार आणून दिली. राजा म्हणाला, या जिवंत मुलाचे कापून 2 तुकडे करा, अर्धा हिला द्या आणि अर्धा तिला द्या. तेव्हा ज्या बाईचे ते जिवंत मूल होते तिची आतडी आपल्या मुलासाठी तुटून ती राजास म्हणाली, माझे स्वामी, जिवंत मुलगा तिला द्या, पण त्यास मारून टाकू नका. दुसरी स्त्री म्हणाली, तो न माझा न तुझा, त्याचे 2 भाग करा. मग राजाने म्हटले, हा जिवंत मुलगा पहिलीच द्या, त्यास मारू नका, कारण तीच त्याची आई. राजाने हा न्याय केला तो सर्व इस्रायल लोकांच्या कानी गेला. तेव्हा त्यांच्या ठाई राजाविषयी पूज्य बुद्धी उत्पन्न झाली, कारण न्याय इन्साफ करण्याचे दैवी ज्ञान त्याच्या ठाई आहे हे त्यास दिसून आले. परमेश्वर देव वाचण्यात आलेली ही वचने आज आमच्या मननाकरिता आध्यात्मिक लाभाची करो. देव परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. प्रियांनो, देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो की आज पुन्हा एक वार आम्ही प्रभूच्या चरणाजवळ उपस्थित झालेलो आहोत. देव परमेश्वराने निश्चित अर्थाने आम्हाला आमच्या जीवनामध्ये आशीर्वादित केलेलं आहे. आताच आम्ही गीत गायलेलं आहे आणि विशेष प्रकारे गीत आम्हाला सांगतं, एक प्रार्थना त्या गीताद्वारे देवाला करण्यात आलेली आहे. मला बुद्धी दे प्रभू, मला शक्ती दे प्रभू. आणि विशेष प्रकारे त्या गीतातून गीतकार जो आहे आपल्या जीवनामध्ये देवाची बुद्धी त्याच्या जीवनामध्ये किती महत्वाची आहे यासाठी तो परमेश्वरासमोर आपली याचना सादर करीतो. निष्ठेने वागण्याकरिता खरोखर ती त्याच्याकरिता मदतनीच अशी होणार आहे, म्हणून तो प्रभूजवळ याचना करीत आहे. माझ्या प्रियांनो, आज आमच्या मननाचा विषय जो आम्ही घेतलेला आहे तो विषय देखील आम्हाला अशाच प्रकारे सांगतो की विजडम फ्रॉम अभाव, वरून आलेली बुद्धी, वरून आलेले सुज्ञान, वरून आलेली अक्कल. विशेष प्रकारे आम्ही आज या विषयावर मनन चिंतन करणार आहोत. देव परमेश्वर जो आहे तो आम्हास आमच्या जीवनामध्ये खरोखर त्याच्या कृपेने भरणारा देव आहे. आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्याची दया जी आहे ती सदोदित आम्हास प्राप्त होत असते. आणि म्हणून आम्ही पाहतो जेव्हा या भूतलावर आम्ही आपल्या जीवनाला जगत आहोत, माझ्या प्रियांनो, अनेक असे आव्हानं आमच्या जीवनामध्ये येत आहेत. अनेक असे आव्हानांना आम्ही सामोरे जात आहोत. आम्ही आपल्या जीवनामध्ये जर पाहिलं तर बऱ्या वाईटाचं युद्ध जे आहे यामध्ये विशेष प्रकारे आम्ही स्वतःला सापडलेले आम्ही आपल्या जीवनाला पाहतो. माझ्या जीवनामध्ये काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे मी करावं की न करावं याच्या विचारांमध्ये एक अंतर्द्वंद्व युद्ध जे आहे या युद्धामध्ये आम्ही विशेष प्रकारे सामील झालेलो आहोत, सहभागी झालेलो आहोत, हे आम्हा प्रत्येकाला लक्षात येईल.
जेव्हा आम्ही ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये स्वीकारतो, ख्रिस्ताला आपला प्रभू म्हणून स्वीकारतो आणि त्या ख्रिस्तासोबत आम्ही आपल्या जीवनाची जेव्हा वाटचाल करतो, वचन आम्हाला म्हणतं जे ख्रिस्तामध्ये भक्तिपूर्ण रीतीने जीवन जगू इच्छितात त्यांच्या जीवनामध्ये दुःख येतील, क्लेश येतील, यातना होतील, त्यांच्या जीवनामध्ये वेदना होतील. माझ्या प्रियांनो, आमचा हा जीवनी ख्रिस्ती जीवनी प्रवास जो आहे हा सोपा नाही आहे. आणि म्हणून या जीवनाला जगत असताना योग्य की अयोग्य, राईट ऑर रॉंग, आमच्या जीवनामध्ये विशेष प्रकारे खरं की खोटं हे निवडत असताना आम्ही एका पेचामध्ये सापडतो. आणि म्हणून आम्ही पाहतो की विशेष प्रकारे या पेचातून सुटण्याकरिता, अशा प्रकारच्या परिस्थितीतून आमच्याकरिता एक योग्य असा मार्ग आम्हाला निवडावा, आम्हाला तो प्राप्त व्हावा, याकरिता वरून येणारे जे सुज्ञान आहे, वरून येणारी जी बुद्धी आहे ती आमच्या जीवनामध्ये फार गरजेची आहे. ती बुद्धी जी आहे, जी देवाद्वारे आम्हाला प्राप्त होते. वरून येणारी म्हणजे काय? विजडम फ्रॉम अबाव म्हणजे काय? तर देवाद्वारे प्राप्त होणारी बुद्धी, आणि ती आमच्या जीवनामध्ये गरजेची आहे. आम्ही या जगामध्ये असताना स्वतःच्याच बुद्धीवर अवलंबून राहून आम्ही आपल्या जीवनाची वाटचाल करू शकत नाही. नीतिसूत्रे 3 अध्याय 5 वचन आम्हाला सांगतं, स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नको, तर आपल्या संपूर्ण मनाने आपल्या परमेश्वरावर भरोसा ठेव, त्याच्या अधीन राहा, त्याला समर्पित राहा. आम्ही आपल्या बुद्धीवर अवलंबून राहून या जगातील आव्हानांना सामोरे जाऊ शकत नाही. या जगामध्ये योग्य किंवा अयोग्य हे निवडत असताना देवाची बुद्धी, देवाचं सुज्ञान हे आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होणं अत्यंत गरजेचे. आणि म्हणून या विषयावर आज आपण विशेष प्रकारे मनन चिंतन करणार आहोत. कारण आम्ही पाहतो की एखादा चुकीचा निर्णय आम्हाला विशेष प्रकारे नष्टतेच्या मार्गाकडे घेऊन जाऊ शकते. एनी रॉंग डिसिजन कॅन लीड अस टू डिस्ट्रक्शन. आम्ही चुकीच्या मार्गाकडे जर गेलो तर आम्ही विशेष प्रकारे आम्ही नष्टतेच्या मार्गावर आम्ही अग्रेसर, आमचा शेवट जो आहे तो नष्टतेच्या मार्गावर होणार आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की मेकिंग राईट चॉईसेस आर व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लाईफ, इवन इन आवर स्पिरिच्युअल लाईफ. आमच्या जगिक जीवनामध्ये जेवढं महत्वाचं आम्हाला विशेष प्रकारे योग्य ती निवड करणे आहे, त्याचप्रमाणे आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये देखील आम्हाला योग्य त्या निवडी विशेष प्रकारे फार गरजेची आहे. आम्ही खरा विशेष प्रकारे मार्ग शोधणे आमच्या जीवनामध्ये फार गरजेचं आहे. आम्ही ज्याप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्याला सांगतो, जेव्हा तो त्याच्या शालेय जीवनाच्या नवीन वर्षाला जेव्हा तो सुरुवात करतो, त्यावेळेस आम्ही त्याला कित्येक वेळा अशा प्रकारचं मार्गदर्शन देत असतो की तू तुझ्या जीवनामध्ये आताच ही वेळ आहे की तू योग्य ते क्षेत्र निवडलं पाहिजे. जर तू आता चुकीचं क्षेत्र निवडलं तर तुला पुढे विशेष प्रकारे तुझ्या जीवनामध्ये जे व्हायचं आहे, काहीतरी करायचं आहे, काहीतरी बनायचं आहे, तर ते होऊ शकणार नाही. म्हणून मेकिंग राईट चॉईसेस आर व्हेरी इम्पॉर्टंट. आमच्या जीवनामध्ये योग्य ते निर्णय, योग्य ते निवड, योग्य तो मार्ग धरणे फार गरजेचे आहे. कारण जर आम्ही चुकलो तर कदाचित आम्ही नाशाच्या मार्गाकडे जाऊ, कदाचित आम्ही जे आहे विशेष प्रकारे नष्टतेच्या मार्गाकडे जाऊ, डिस्ट्रक्शन जे आहे ते आमच्या जीवनामध्ये प्राप्त होईल. म्हणून मेकिंग राईट चॉईसेस आर व्हेरी इम्पॉर्टंट अँड फॉर दॅट वी नीड विजडम फ्रॉम अबाव. आणि म्हणून त्यासाठी आम्हाला वरून येणारं सुज्ञान जे आहे, देवाकडून येणारं सुज्ञान जे आहे, बुद्धी जी आहे ती आमच्या जीवनामध्ये फार गरजेची आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आम्ही हे देखील पाहतो, बायबल आम्हाला सांगतं, जर आम्ही याकोबाचे पत्र यावेळेस आपण काढूया, याचा 1 अध्याय आणि त्याचं 5 वचन जर आम्ही पाहिलं तर वचन आम्हाला सांगतं, याकोबाचे पत्र याचा 1 अध्याय आणि 5 वचन म्हणतं, जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल, कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो. परमेश्वर देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगत आहे, जर कोणी ज्ञानाने उणा असेल, त्याच्या जीवनामध्ये त्याला जर समजत नाही ज्ञान म्हणजे काय, आम्ही जर हे पाहिलं तर विशेष प्रकारे कुठली गोष्ट कशा पद्धतीने करणे आहे याचं ज्ञान आम्हाला असणं गरजेचं आहे. मला गाडी चालवायची आहे, पण ती गाडी कशी चालवावी याचं ज्ञान जर मला नसेल तर मी ती गाडी चालवू शकणार नाही. तिचे गिअर कुठे आहे, तिचं क्लच कुठे आहे, तिचा एक्सिलेटर कुठे आहे, तिचा ब्रेक कुठे आहे, कशा प्रकारे मला ते बॅलन्स करायचं आहे, हे जर ज्ञान मला नसेल तर ती गाडी मी चालवू शकणार नाही. म्हणून वचन या ठिकाणी म्हणतं, जर कोणाला विशेष प्रकारे ज्ञानाने जर कोणी उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल. आमच्या जीवनामध्ये जर आम्ही कुठल्या गोष्टीमध्ये उणीव आहोत, आम्हाला जर ज्ञान हवं आहे तर आम्ही ते देवाजवळ मागितले पाहिजे. माझ्या प्रियांनो, आम्ही या ठिकाणी पाहत आहोत की आम्ही देवाला वरून येणारं जे सुज्ञान आहे, त्या वरून येणारी जी बुद्धी आहे
ती आम्हाला मिळणे अत्यंत गरजेची आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, जर आम्ही पाहतो तर आम्हाला या ठिकाणी वचन देखील सांगतं की वरून येणारी बुद्धी ती आम्ही देवाकडेच का मागावी. कारण नीतिसूत्राचा पहिला अध्याय आणि 7वं वचन म्हणतं, परमेश्वराचे भय ज्ञानाचा प्रारंभ होईल. ज्ञान कुठून आहे तर ते देवाकडून आहे. देवापासून त्याचा प्रारंभ आहे. बुद्धी जी आम्हाला प्राप्त होणार आहे ती कुठून होणार आहे तर ती देवाकडून होणार आहे. त्याचा प्रारंभ, त्याची सुरुवात जी आहे, त्याचा स्रोत जो आहे तो केवळ देव आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आम्ही ती आपल्या जीवनामध्ये विशेष करून देवाकडे मागितले पाहिजे. देवाजवळ आम्ही ते मागितलं पाहिजे. जर आम्ही याचा अर्थ पाहतो ते काय आहे तर वचन आम्हाला हे देखील सांगतं. जर आम्ही नीतिसूत्रे याचा 16वा अध्याय आणि 16वं वचन जर पाहिलं तर ते वचन आम्हाला म्हणतं, ज्ञानप्राप्ती उत्कृष्ट सोन्यापेक्षा किती उत्तम आहे. ज्ञान जर प्राप्ती कोणाला झालेली आहे, ज्ञानाची प्राप्ती जर कोणाच्या जीवनामध्ये त्याला झालेली आहे तर ती उत्कृष्ट सोन्यापेक्षा कितीही उत्तम आहे. कितीतरी ती उत्तम अशी आहे. पुढे असं म्हटलेलं आहे की सुज्ञता संपादन करणे रुपयापेक्षा इष्ट आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त होतं, त्याला बुद्धी प्राप्त होते जी देवाकडून आहे, तो आपल्या जीवनामध्ये समंजस होतो. ही कॅन अंडरस्टँड द थिंग्स. तो आपल्या जीवनामध्ये समजू शकतो. आणि म्हणून वचन या ठिकाणी म्हणतं की सुज्ञता संपादन करणे रुपयापेक्षा इष्ट आहे. जर आम्ही देवाकडून ते ज्ञान प्राप्त करीत आहोत, त्या ज्ञानाच्या माध्यमातून, त्या बुद्धीच्या माध्यमातून आमच्या जीवनामध्ये सुज्ञता प्राप्त होते. आणि वचन म्हणतं सुज्ञता संपादन करणे हे विशेष प्रकारे रुपयापेक्षा इष्ट आहे. नीतिसूत्रे 16 वचन आम्हाला सांगतं. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आम्हाला हे ज्ञान, ही सुज्ञता, हा समंजसपणा आम्ही त्या देवाला आपल्या जीवनामध्ये मागितला पाहिजे. द विजडम फ्रॉम अबव इज व्हेरी व्हेरी इसेन्शियल इन आवर लाईफ, इन आवर स्पिरिच्युअल लाईफ. जेव्हा आम्ही या जगामध्ये आपल्या जीवनाची वाटचाल करीत आहोत माझ्या प्रियांनो, वरून येणारं जे सुज्ञान आहे ते आम्ही आपल्या जीवनामध्ये प्राप्त केलं पाहिजे. तिसरं जर आम्ही एक वचन पाहतो तर आम्हाला या ठिकाणी सांगण्यात येते, नीतिसूत्र याचा 23वा अध्याय आणि 23व वचन जर आम्ही पाहिलं तर वचन आम्हाला म्हणतं, नीतिसूत्रे 23:23, सत्य, सुज्ञता, शिक्षण व समंजसपणा ही विकत घे. सत्य, सुज्ञता, शिक्षण व समंजसपणा ही विकत घे. याला विकू नको. वचन म्हणतं विकू नको, पण ती विकत घे. तुझ्याकडे जर विशेष प्रकारे सत्य तुला प्राप्त झालेलं आहे, सुज्ञता तुला प्राप्त झालेली आहे, शिक्षण तुला प्राप्त झालेलं आहे, समंजसपणा ही तू विकत घे. आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टी ज्या ज्ञानाच्या आहेत, ज्या आपल्या जीवनामध्ये विशेष प्रकारे आम्ही म्हणतो की त्या जणू काही आम्हाला पुढे घेऊन जाणारे आहेत, त्या आम्हाला योग्य त्या गोष्टी निवड करण्याकरिता आम्हाला जर मदतनीस अशा आहेत तर त्या आम्ही विकत घेतल्या पाहिजे. वचन म्हणत आहे की सत्य, सुज्ञता, शिक्षण व समंजसपणा हे तू विकत घे, विकू नको. आम्हाला ते विकत घ्यायचे, म्हणजे आम्हाला ते संपादित करून घ्यायचं आहे. माझ्या प्रियांनो, आज आम्ही आपल्या जीवनामध्ये जर विशेष प्रकारे द्विचिता अवस्थेमध्ये आहोत, जर आम्ही आपल्या जीवनामध्ये आज विशेष प्रकारे आम्हाला जर कळत नाही आहे की माझ्यासाठी काय योग्य आहे, काय योग्य नाही आहे, जर या गोष्टी आमच्या जीवनामध्ये निवडण्याकरिता जर आम्ही जर कुठेतरी कमी पडत आहोत, उणीवता जर आपल्या जीवनामध्ये जर आम्हाला भासत आहे, तर आम्ही देवाकडे ज्ञानाची मागणी केली पाहिजे. देवाला आम्ही विनंती केली पाहिजे की प्रभू, वरून येणारं जे सुज्ञान आहे ते तू आमच्या जीवनामध्ये आम्हास दे. विजडम फ्रॉम अबव इज needed in our life. We need to ask God. We need to pray our living God that He should give us that wisdom from above. ते वरून येणारं जे सुज्ञान आहे ते देवाने आम्हाला आमच्या जीवनामध्ये द्यावं, म्हणून आम्ही त्याची प्रार्थना केली पाहिजे. आम्ही 3 वचनांच्या माध्यमातून हे पाहिलं की विशेष प्रकारे वरून येणारं ज्ञान हे देवाकडून आहे. ते देवच जो आहे त्या विशेष प्रकारे ज्ञानाचा प्रारंभ आहे, त्या बुद्धीचा प्रारंभ आहे. आम्ही हे देखील पाहिलं की ते कितीही विशेष प्रकारे सोन्यापेक्षा ते उत्तम असं आहे, ते रुपयापेक्षा इष्ट आहे. आणि माझ्या प्रियांनो, हे आम्हाला विकत घ्यायचं, ते आम्हाला संपादित करून घ्यायचं आहे. आणि म्हणून आम्ही आपल्या जीवनामध्ये त्या ज्ञानासाठी सदोदित प्रयत्नशील असलो पाहिजे. कारण माझ्या प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये हे ज्ञान फार गरजेचं असं आहे. योग्य ते निवडण्याकरिता आमच्या जीवनामध्ये विशेष प्रकारे बरोबर अशा मार्गावर चालण्याकरिता, टू वॉक इन राईट वेज, राईट रोड, वी नीड विजडम ऑफ गॉड. आम्हाला देवाचं ज्ञान, देवाची बुद्धी जी आहे ती आम्हाला आमच्या जीवनामध्ये गरजेची, आणि त्यासाठी आम्हाला प्रभूजवळ
प्रार्थना केली पाहिजे. जर इब्री भाषेमध्ये जर आम्ही पाहतो तर हिब्रू वर्ड जो आहे या बुद्धीकरिता जो विशेष प्रकारे वापरण्यात आलेला आहे तो आम्हाला आढळून येतो की चोकमाह, CHOKMAH, चोकमाह हा जो शब्द आहे हा विशेष प्रकारे बुद्धीसाठी जुन्या करारामध्ये वापरण्यात आलेला आहे. आणि जर आम्ही त्याचा अर्थ जर पाहतो तर अशा प्रकारे आम्हाला प्राप्त होतो बुद्धीसाठी वापरण्यात आलेला इब्री शब्द चोकमाह याचा अर्थ आहे अ स्किल टू सॉल्व मेनी इश्यू इन ॲप्रोप्रिएट ॲक्शन. एक असं कौशल्य ज्या ठिकाणी अनेक अशा समस्या आहेत पण एकाच विशेष प्रकारे एकाच कृतीने एकाच गोष्टीने जेव्हा त्या गोष्टी हाताळण्यात येतात त्याचं निवारण करण्यात येतं त्याला चोकमाह, विजडम अशा प्रकारे बोलतात. त्याला विशेष प्रकारे बुद्धी अशा प्रकारे बोलण्यात येते. जो इंग्रजीमध्ये ज्ञानाला शब्द आहे तो नॉलेज आहे पण बुद्धीला जो शब्द आहे तो विजडम आहे. सो आम्ही ही बुद्धी जी आहे ती देवाजवळ मागितली पाहिजे. या बुद्धीसाठी आम्ही देवाजवळ प्रार्थना केली पाहिजे. ही बुद्धी देवाने आम्हाला द्यावी म्हणून आम्ही देवाजवळ विशेष प्रकारे त्याच्या चरणाजवळ आम्ही समर्पित झालो पाहिजे. कारण वचन म्हणतं जो इब्री शब्द यासाठी वापरण्यात आलेला आहे चोकमाह, स्किल टू सॉल्व मेनी इश्यूज इन ॲप्रोप्रिएट ॲक्शन. एक असं कौशल्य जे अनेक अशा समस्यांवर तोडगा काढण्यासाठी केलेली एक कृती म्हणजे चोकमाह आहे, विजडम आहे. आणि माझ्या प्रियांनो ते विजडम आम्हाला आमच्या जीवनामध्ये फार गरजेचं आहे. ते विजडम ती बुद्धी आम्ही आपल्या जीवनामध्ये मागून घेणे आज फार गरजेची आहे. कारण परमेश्वर देव त्या माध्यमातून आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्याच्या मार्गावर घेऊन चालणार आहे. योग्य ते आमच्या जीवनामध्ये निवडण्याकरिता परमेश्वर देव त्याचं सहाय्य आम्हाला पुरविणार आहे. आम्ही देवाचे निवडलेले आहोत म्हणून आम्ही भरकटले जाऊ नये यासाठी आम्हाला योग्य मार्गावर चालण्याकरिता ती सुबुद्धी ते विजडम आम्हाला देवाजवळ मागणे गरजेचे आहे. जे विजडम फ्रॉम अबव आहे, जे देवापासून येणारं ज्ञान आहे, बुद्धी आहे ती आम्ही देवाजवळ मागितली पाहिजे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो आम्ही पाहतो की विशेष प्रकारे हा शब्द या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. दुसराही शब्द त्याला आहे बिना, म्हणजे विशेष प्रकारे ॲबिलिटी ऑफ अंडरस्टँडिंग याला म्हणतात. बिना हा जो एक शब्द आहे तो देखील विशेष प्रकारे विजडम साठी वापरण्यात आलेला आहे. BINAH, बिना, ॲबिलिटी ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे समजण्याची जे विशेष प्रकारे कौशल्य आहे ते आम्हाला विजडमच्या माध्यमातून, बुद्धीच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतं आणि ते आम्ही देवाला मागितले पाहिजे. आज जर उदाहरणार्थ आम्ही आजचा जो शास्त्रपाठ वाचलेला आहे माझ्या प्रियांनो तो शास्त्रपाठ आम्हाला सांगतो की जेव्हा परमेश्वर देव आम्हाला बुद्धी देतो, जेव्हा परमेश्वर देव आम्हाला त्या सुज्ञानाने जेव्हा तो परिपूर्ण करतो, भरतो, आम्हाला त्याचा जेव्हा अभिषेक करतो, ती गोष्ट जेव्हा आम्हाला आमच्या जीवनामध्ये देतो आम्ही खऱ्या अर्थाने काय योग्य आहे, काय बरोबर आहे ते आम्ही आपल्या जीवनामध्ये करू शकतो. चुकीची गोष्ट आमच्याकडून घडणार नाही. आणि म्हणून आजचा शास्त्रपाठ पहिले राजे याचा 3रा अध्याय वचन 23 ते 28 जर आम्ही वाचले तर आम्ही विशेष प्रकारे पाहतो 16व्या वचनापासून ही जी घटना आहे विशेष प्रकारे चालू होते. या घटनेमध्ये आम्ही जर पाहिलं तर शल्मोनाचा यथार्थ न्याय जो आहे तो आम्हाला त्या ठिकाणी आढळून येतो. देव परमेश्वराने जी त्याला विशेष प्रकारे जी विवेक बुद्धी जो बुद्धिमानीचा आशीर्वाद देव परमेश्वराने त्याला दिला होता, जी विवेक बुद्धीचं चित्त परमेश्वराने त्याला दिलं होतं, बरे आणि वाईटाचं विशेष प्रकारे समजण्याचं जे दान परमेश्वराने त्याला दिलं होतं, त्याचा उपयोग त्याच्याद्वारे यथार्थ न्याय शल्मोनाने केलेला आहे या घटनेमध्ये आम्हाला आढळून येतो. आम्ही पाहतो की त्याच्या अगोदर जर आम्ही 3रा अध्याय पाहतो सुरुवातीपासूनच तर आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते की आपल्याला विवेक बुद्धी मिळावी अशी शल्मोनाने देवाजवळ प्रार्थना केली. ती बुद्धी देव परमेश्वराने त्याला द्यावी, विवेक बुद्धी त्याने परमेश्वराजवळ मागितली. द विजडम फ्रॉम अबव ही आस्क्ड लिव्हिंग गॉड. त्या जिवंत परमेश्वराला, त्या सर्वशक्तिमान परमेश्वराला त्याने विजडम फ्रॉम अबव वरून येणारी जी विवेक बुद्धी आहे ती त्याने त्या ठिकाणी मागितलेली आहे. आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी पाहतो जेव्हा ही विवेक बुद्धी त्याने त्या ठिकाणी मागितली, देवाने जेव्हा ती त्याला दिली त्यावेळेस त्याच्याकडून जो न्याय झालेला आहे तो यथार्थ न्याय झालेला आहे. तंतोतंत जसा पाहिजे तसा जे योग्य आहे तो न्याय त्या ठिकाणी त्याच्याकडून झालेला आहे. आणि आम्हा सर्वांना ही घटना माहित आहे की 2 आई जे आहेत ते त्याच्याजवळ येतात. एक आई म्हणते की माझा मुलगा जो आहे, जो सकाळी उठून विशेष प्रकारे माझ्या जवळ ठेवलेला होता, तो माझा मुलगा नसून तो त्या दुसऱ्या बाईचा आहे, मला असं आढळून आले. आणि तिचा मुलगा मरण पावला म्हणून तिने तिचा मेलेला मुलगा माझ्या जवळ ठेवला आणि माझा जिवंत असा मुलगा अर्ध्या रात्रीमध्ये उठून तिने तिच्या जवळ घेतला.
आणि विशेष प्रकारे सकाळी उठून जेव्हा मी पाहिले तर मला आढळले हा माझा मुलगा नाही आहे, आणि म्हणून मी माझ्या राजाजवळ आलेली आहे, माझ्या स्वामीजवळ आलेली आहे की माझा न्याय करावा. ती दुसरी बाई म्हणते, छे नाही, असे मुळीच नाही. हिचा जो मुलगा आहे हा मेलेला हा हिचाच मुलगा आहे, जो जिवंत मुलगा आहे तो माझाच मुलगा आहे. आणि अशी याचना त्या दोन्ही मातांनी, दोन्ही आईंनी त्या ठिकाणी शल्मोन राजाच्या पुढे ठेवलेली आहे. आम्हाला त्या ठिकाणी ती गोष्ट आढळून येते आणि आम्ही पाहतो की त्या गोष्टीमधून यथार्थ न्याय काय सत्य आहे या गोष्टीला त्या ठिकाणी शल्मोन राजाने आपल्या न्यायाच्या माध्यमातून लोकांसमोर ठेवलेला आहे, प्रजेसमोर ठेवलेला आहे. आणि आम्ही जे 23 पासून वचन वाचली त्या ठिकाणी आम्ही पाहतो की शल्मोन राजा म्हणतो की ठीक आहे, या दोन्ही आई ज्या म्हणत आहेत की हा मुलगा माझा आहे, मेलेला जो आहे तो तिचा आहे. पहिली आई म्हणत आहे की विशेष प्रकारे जो जिवंत आहे तो माझा मुलगा आहे आणि मेलेला जो आहे तो हिचा आहे. दुसरी बाई म्हणते की नाही, असे नाही, छे नाही, विशेष प्रकारे जो जिवंत आहे तो माझा मुलगा आहे आणि मेलेला जो आहे तो हिचा आहे. पण राजा म्हणतो की माझ्याकडे तलवार घेऊन या. तलवार घेऊन या म्हणजे हा जो जिवंत असा मुलगा आहे याचे मी 2 तुकडे करे आणि विशेष प्रकारे एक अर्धा भाग या पहिल्या आईला द्या, दुसरा भाग जो आहे तो दुसऱ्या आईला द्या. पण आम्ही त्या ठिकाणी पाहतो की जी पहिली आई होती, वचन या ठिकाणी सांगतं की तिची आतडी आपल्या मुलासाठी तुटली, आतून तिची आतडी आपल्या मुलासाठी तुटली. म्हणजे तिला त्या ठिकाणी फार त्रास झाला, फार वेदना झाल्या की माझ्या मुलाला मारणार आहे. आणि ती पहिली आई काय म्हणते की नाही, राजा त्या ठिकाणी म्हणते माझे स्वामी, जिवंत मुलगा तिला द्या पण त्यास मारून टाकू नका. पण दुसरी स्त्री काय म्हणते की नाही, हा माझा न तुझा. आणि त्या ठिकाणी ती म्हणते याचे 2 तुकडे करा, अर्धा तिला द्या, अर्धा मला द्या. आणि त्यावेळेस राजा म्हणतो की नाही, त्यावेळेस म्हणतो की नाही, ही जी आई आहे, ही पहिली आई जी आहे हीच या मुलाची खरी आई आहे, हिला हा मुलगा द्या. आणि ज्या दुसरीला आहे विशेष प्रकारे तिचा हा मुलगा नाही, अशा प्रकारे राजाने त्या ठिकाणी न्याय केलेला आहे. 27 वचन म्हणतं हा जिवंत मुलगा पहिलीच द्या, त्यास मारू नका, कारण तीच त्याची आई आहे, तीच त्याची आई आहे. आणि माझ्या प्रियांनो, जेव्हा लोकांनी राजाचा हा न्याय पाहिला त्यावेळेस त्यांना विशेष प्रकारे त्यांना आश्चर्य वाटले आणि राजाविषयी पूज्य बुद्धी त्यांच्यामध्ये उत्पन्न झाली. म्हणजे एक आदराची बुद्धी जी आहे, एक आदराचं स्थान जे आहे आपल्या राजाविषयी त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. आम्ही या ठिकाणी ही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत की जे ज्ञान, जी सुबुद्धी, जी विवेक बुद्धी, जे विवेक चित्त त्या ठिकाणी शल्मोन राजाने देवाकडे मागितलं होतं, आम्ही पाहतो की त्याचा परिणाम, त्याचं उत्तर त्याच्या जीवनामध्ये विशेष प्रकारे आम्ही अशा प्रकारे पाहतो की त्याने योग्य तो न्याय केला. जे सत्य आहे, जे खरं आहे, जे बरोबर आहे ते योग्य प्रकारे निवडण्याकरिता त्याला त्या ठिकाणी समंजसपणा प्राप्त झालेला आहे. तो त्या ठिकाणी घाबरला नाही, ती परिस्थिती कशी हाताळावी त्याला ते समजलं नाही, असं तो बुचकळ्यात पडला नाही. पण आम्ही त्या ठिकाणी पाहतो की फार उत्तम अशा प्रकारे जी विवेक बुद्धी देवाकडून त्याला प्राप्त झालेली होती, जे विवेक चित्त त्याला प्राप्त झालेलं होतं, जे वरून येणारं सुज्ञान त्याला त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालं होतं. माझ्या प्रियांनो, वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की त्या बळावर त्याने योग्य तो न्याय केलेला आहे. सत्य त्याला त्या ठिकाणी समजलं. म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट आम्ही या ठिकाणी पाहतो, वरून येणारं ज्ञान जे आहे आम्हाला सत्याची ओळख करून देतं. वरून येणारं ज्ञान आम्हाला सत्याची ओळख करून देतं. शल्मोन राजाच्या समोर कदाचित आम्ही पाहतो की हा प्रश्न निर्माण झाला असेल की आता यातून खरं काय आणि खोटं काय, दोन्ही आई तर सांगत आहे पण मी यातून न्याय कसा करू. पण देवाने त्याला जे वरून ज्ञान दिलं होतं, सुज्ञान, सुबुद्धी जी त्याला प्राप्त झालेली होती, त्या आधारावर आम्ही पाहतो की त्याला सत्य जे आहे त्या ठिकाणी कळाले. सत्य त्याच्या विशेष प्रकारे विवेकामध्ये त्याला ते सत्य जे आहे ते समजून आले आणि त्या बळावर त्याने योग्य तो न्याय, यथार्थ न्याय त्याने त्या ठिकाणी केलेला आहे. माझ्या प्रियांनो, देव परमेश्वर आम्हाला जेव्हा बुद्धी देतो, देव परमेश्वराच्या द्वारे ते वरून येणारं सुज्ञान जेव्हा आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होते, आम्हाला सत्याची ओळख होते. आम्ही आपल्या जीवनामध्ये असत्याच्या मार्गाकडे जात नाही, असत्याच्या वाट्याला आम्ही जात नाही, तो मार्ग आम्ही धरत नाही जो मार्ग आम्हाला नष्टतेकडे घेऊन जाईल. पण आम्ही असा एक मार्ग धरतो जो आम्हाला जीवनाकडे घेऊन जातो. तो मार्ग आम्हाला आमच्या जीवनामध्ये विशेष प्रकारे चांगुलपणाचा अनुभव आम्हाला देतो. अशा मार्गाकडे आम्ही अग्रेसर होतो. आणि म्हणून हे वरून येणारं सुज्ञान जे आहे ते आम्ही देवाकडे मागितलं पाहिजे. त्या ज्ञानासाठी, त्या बुद्धीसाठी आम्ही प्रभूजवळ विनंती केली पाहिजे, त्याला प्रार्थना केली पाहिजे.
आणि माझ्या प्रियांनो, आम्ही पाहतो की शल्मोनाने ती प्रार्थना केली आणि त्याला त्या माध्यमातून सत्य जे आहे ते समजलेलं आहे. वचनही आम्हाला सांगतं की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हास स्वतंत्र करेल. आम्ही जर योहान सुवर्तमान याचा 8वा अध्याय 32 आणि 33 वचन जर आम्ही पाहतो तर त्या ठिकाणी आम्हाला कळते की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हास स्वतंत्र करेल. माझ्या प्रियांनो, वरून येणारं जे सुज्ञान आहे, जी बुद्धी आहे, ती जेव्हा आम्हाला आपल्या जीवनामध्ये प्राप्त होते, सत्याची ओळख ती आम्हाला करून देते आणि आम्हाला बंधनमुक्त करते. कुठल्या जर बंधनामध्ये आम्ही आहोत, बुचकळ्यामध्ये आम्ही आहोत, कुठल्या अडचणीमध्ये जर आम्ही आहोत, तर त्यातून विशेष प्रकारे आम्हाला बाहेर निघण्याचा मार्ग त्या वरून येणाऱ्या सुज्ञानाद्वारे, बुद्धीद्वारे आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतो. आणि म्हणून आम्ही पाहतो माझ्या प्रियांनो की आम्हाला खरोखर सत्य जे आहे देवाद्वारे कळालेलं आहे. योहान सुवर्तमान याचा 14वा अध्याय आणि याचं 6वं वचन जर पाहिलं तर आम्हाला वचन म्हणतं, येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो, मार्ग, सत्य व जीवन मी आहे. माझ्या प्रियांनो, आमचा प्रभू येशू ख्रिस्त जो आहे याची ओळख या सुज्ञानाद्वारे, वरून येणाऱ्या सुज्ञानाद्वारे आम्हाला आमच्या जीवनामध्ये होते. वचन आम्हाला सांगत आहे की सत्य तुम्हाला समजेल. येशू ख्रिस्त आम्हाला समजणार आहे. वरून येणारी बुद्धी जर आम्हाला मिळाली तर येशूची ओळख देखील आमच्या जीवनामध्ये होते. सत्य आम्हाला स्वतंत्र करेल, सत्याची ओळख आम्हाला होईल, सत्य आम्हाला स्वतंत्र करेल आणि येशू जो सत्य आहे त्याची ओळख आमच्या जीवनामध्ये होईल. आणि म्हणून आम्ही देवाला ही बुद्धी मागितली पाहिजे आणि म्हणून आम्ही देवाला विशेष प्रकारे आपल्या जीवनामध्ये त्या बुद्धीसाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आज माझ्या प्रियांनो, आमच्या पुढे अनेक आव्हानं आहेत, आज आमच्या पुढे अनेक प्रश्न आहेत, आज आमच्या पुढे अनेक असे मार्ग आहेत, कुठला योग्य आहे, कुठला अयोग्य आहे, कुठला चुकीचा आहे, कुठला विशेष प्रकारे बरोबर आहे. आज आम्हाला हे निवडायचं आहे. केवळ आमच्या जगिक जीवनामध्येच नाही, आमच्या शैक्षणिक जीवनामध्येच नाही, आमच्या विशेष प्रकारे सामाजिक जीवनामध्येच नाही, पण आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये देखील हे तितकंच महत्त्वाचं आहे. काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे आम्ही आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये देखील निवडलं पाहिजे. आणि त्या निवडीसाठी आम्हाला वरून येणारे जे सुज्ञान आहे, वरून येणारी जी बुद्धी आहे, जे विवेक चित्त आहे, ते आम्ही आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला मागितलं पाहिजे. कारण त्याद्वारे सत्याची ओळख आम्हाला होईल, ते सत्य आम्हाला बंधनमुक्त करेल आणि ते सत्य आम्हाला येशूची ओळख करून देईल. आणि माझ्या प्रियांनो, ती आमच्या जीवनामध्ये फार गरजेची आहे. देवाने त्याचा एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठविला, त्या येशूची ओळख आम्हाला आपल्या जीवनामध्ये होणे गरजेचे आहे. येशू ख्रिस्त म्हणतो की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही मजकडे या, मी तुम्हास विसावा देईन. तो हे देखील म्हणतो, तुम्ही मज पासून शिका. माझ्या प्रियांनो, आज प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला हे आव्हान देऊ पाहत आहे की आम्हाला विशेष करून त्याची ओळख आपल्या जीवनामध्ये करून घ्यायची आहे, त्याच्यापासून आम्हाला शिकायचं आहे. जर आम्ही लूका सुवर्तमान याचा 10वा अध्याय वचन 21 ते 24 जर आम्ही पाहिले, लूका सुवर्तमान याचा 10वा अध्याय आणि त्याचे वचन 21 ते 24 जर आम्ही पाहतो तर माझ्या प्रियांनो, त्या ठिकाणी देखील आम्हाला या गोष्टीची माहिती होते की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा देवपित्याचं उपकार स्मरण करीत आहे त्यावेळेस तो वचन या ठिकाणी म्हणतं की पवित्र आत्म्यात उल्हासित होऊन प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, 21व्या वचनात लूक 10:21, हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझे स्तवन करीतो, कारण ज्ञानी आणि विचारवंत यांच्यापासून या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बाळकास प्रगट केल्या आहेत. होय पित्या, कारण तुला असेच योग्य दिसले. पुढे जर आम्ही पाहतो तर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, माझ्या पित्याने हे केलेले आहे, माझ्या पित्याने सर्व काही माझ्या स्वाधीन केले आहेत. पुत्र कोण आहे हे पित्या वाचून कोणाला ठाऊक नाही आणि पिता कोण आहे हे पुत्रा वाचून ज्याला तो प्रगट करावयाची पुत्राची इच्छा असेल त्यांच्या वाचून कोणाला ठाऊक नाही. ही देवाची इच्छा आहे की ती विशेष प्रकारे आमच्यावर त्याने प्रगट केलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की त्याने ज्ञानी व विचारवंत लोकांना हे ज्ञान विशेष प्रकारे ही गोष्ट त्याने प्रगट केली नाही, पण त्यांच्यापासून त्याने गुप्त ठेवली आणि बालकास त्यांनी हे प्रगट केलेलं आहे. येशू ख्रिस्त कोण आहे? पित्याशिवाय येशू ख्रिस्त देवाचा पुत्र कोण आहे कोणाला ठाऊक नाही, पण पुत्राची इच्छा आहे की ज्यांना ते प्रगट व्हावे त्यांना पित्याने हे प्रगट केलेले आहे की तो कोण आहे. म्हणजे येशूची ओळख त्या ठिकाणी देवाने करून दिलेली आहे. देवाने हे सुज्ञान ज्यांना दिलेलं आहे, वरून येणारं सुज्ञान ज्यांना मिळालेलं आहे, त्यांना येशू ख्रिस्ताची ओळख जी आहे ती प्राप्त होते. येशू ख्रिस्त कोण आहे हे त्यांना समजते, उमजते. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आम्हाला यासाठी प्रभूला धन्यवाद द्यायचा आहे की जेव्हा वरून येणारं सुज्ञान आम्हाला मिळते, आम्हाला सत्याची ओळख होते, आम्हाला सत्य बंधनमुक्त करीते आणि आम्हाला येशूची ओळख त्या माध्यमातून होत आहे. सत्य कोण आहे तर येशू आहे. आणि देवाने वरून येणारं जे सुज्ञान आहे, आज आमच्या जीवनामध्ये येशूची ओळख आम्हाला आपल्या जीवनामध्ये करून देऊ पाहत आहे.
आमच्या जीवनातील सुखामध्ये, आमच्या जीवनातील दुःखामध्ये, आमच्या जीवनातील आजारीपणामध्ये, आमच्या जीवनातील निरोगी अवस्थेमध्ये, आमच्या जीवनातील विशेष प्रकारे निराशेमध्ये, आमच्या जीवनातील आनंदाच्या समयामध्ये परमेश्वर देव त्याच्या पुत्राची ओळख आम्हाला आपल्या जीवनामध्ये करून देऊ पाहत आहे, त्याच्यावरून येणाऱ्या सुज्ञानाद्वारे, बुद्धीद्वारे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आम्ही परमेश्वराला ही प्रार्थना करावी, ही विनंती करावी की प्रभू तुम्हाला बुद्धी दे, तुम्हाला तुझ्या त्या सुज्ञानाने भर. ज्याप्रमाणे तू त्या शल्मोन राजाला विशेष प्रकारे ती विवेक बुद्धी दिली, ते विवेक चित्त तू त्याला दिलं, त्याचप्रमाणे आज आम्ही देखील तुझ्याजवळ विनंती करीत आहोत की आम्हाला देखील विशेष प्रकारे ती बुद्धी आमच्या जीवनामध्ये तुझ्याकडून प्राप्त व्हावी, अशी कृपा तू आमच्यावर कर. कारण आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्या आव्हानांना सामोरे जात आहोत, ज्या समस्यांना सामोरे जात आहोत, ज्या परिस्थिती आमच्या समोर येत आहेत, जे अंतर्द्वंद युद्ध आम्ही आपल्या जीवनामध्ये विशेश प्रकारे ज्यामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत, त्यातून योग्य तो मार्ग निवडण्याकरिता, तुझ्याकडे येण्याकरिता, ख्रिस्ता तुझी ओळख होण्याकरिता आम्हाला वरून येणारं सुज्ञान जे आहे ते फार गरजेचे आहे. द विजडम फ्रॉम अबव इज व्हेरी व्हेरी इसेन्शियल फॉर ऑल ऑफ अस. Being a believer of Christ, it is very important for our life that we should have that wisdom from above. आमच्या जीवनामध्ये वरून येणारं सुज्ञान जे आहे ते फार गरजेचं आहे, ख्रिस्ती या नात्याने, एक विश्वासणारे या नात्याने. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, यासाठी आम्ही प्रभूजवळ मागितले पाहिजे, प्रभूजवळ आम्ही विनंती केली पाहिजे. आज वचन आम्हाला हेच सांगतं की परमेश्वर देव आम्हाला त्याच्या कृपेने, त्याच्या दयेने तो आम्हाला भरू इच्छित आहे. आम्ही जेव्हा त्याला मागणार आहोत, जेव्हा तो आमची निवड त्याच्यासाठी करून घेईल, माझ्या प्रियांनो, तो आम्हाला अक्कल देईल, तो आम्हाला सुज्ञान देईल, तो आम्हाला बुद्धी देईल, तो आम्हाला कसबीचे ज्ञान देईल. जर आम्ही पाहतो एक वचन आपण यावेळेस वाचूया. देव परमेश्वर जेव्हा निवड करतो, देव परमेश्वर जेव्हा त्याच्यासाठी आम्हाला तो विशेष प्रकारे वेगळं करतो, त्यावेळेस कुठल्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतात. आम्ही यावेळेस पाहूया निर्गमाचं पुस्तक, याचा 35वा अध्याय, वचन 30 आणि 31 आपण या ठिकाणी पाहू. निर्गमाचं पुस्तक, याचा 35वा अध्याय, याचं 30 आणि 31 वचन बघा आम्हाला काय सांगतं. बसालेल आणि अहलियाब यांची नेमणूक. मग मोशे इस्रायल लोकांना म्हणाला, पहा, यहुदा वंशातील उरीचा मुलगा म्हणजे हुराचा नातू बसालेल ह्याला परमेश्वराने नाव घेऊन बोलाविले आहे, त्याची निवड केली आहे. मोशेच्या द्वारे परमेश्वर देव इस्रायल लोकांना सांगत आहे की मी विशेष प्रकारे यहुदा वंशातील उरीचा मुलगा, हुराचा नातू बसालेल ह्याला मी नाव घेऊन बोलाविले आहे. आणि पुढे म्हणतो, नाव घेऊन जेव्हा त्याने बोलाविले तर त्याला काय परमेश्वराने दिले पहा. वचन 31 म्हणतं, आणि त्याने त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून, आणि त्याने त्याला म्हणजे देवाने त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून अक्कल, बुद्धी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे. सर्व प्रकारचे कसब दिलेले आहे. कौशल्य जे आहे देव परमेश्वर जो आहे त्याच्या निवडलेल्यांना प्रदान करीतो. त्यासोबतच वचन या ठिकाणी म्हणत आहे की अक्कल, बुद्धी, ज्ञान परमेश्वर सर्व प्रकारचे कसब जे आहे निवडलेल्यांना प्रदान करीतो, या ठिकाणी वचन आम्हाला सांगत आहे. देव परमेश्वराला जेव्हा आम्ही प्रार्थना करणार आहोत की देवा तू मला वरून येणारं सुज्ञान दे, त्यावेळेस देव परमेश्वर आमची जेव्हा त्याच्यासाठी निवड करेल, वचन या ठिकाणी सांगतं की तो आम्हाला या गोष्टींनी परिपूर्ण करेल. आणि त्या गोष्टी काय आहेत तर त्या गोष्टी या ठिकाणी सांगण्यात येत आहे की अक्कल, बुद्धी, ज्ञान व सर्व प्रकारचे कसब जे आहे परमेश्वर त्यांना देतो. देवाला जेव्हा आम्ही वरून येणारे ज्ञान मागतो, त्यासोबत परमेश्वर देव या सर्व गोष्टी आम्हाला देतो. आणि याचं उत्तम असं उदाहरण शल्मोनाच्या जीवनामध्ये आम्हाला आढळून येत आहे की त्याने जो न्याय केला तो यथार्थ केला. का? कारण देवाने त्याला बोलाविले, देवाने त्याची निवड केली, देवाजवळ त्याने जी प्रार्थना विवेक बुद्धीसाठी केली, जेव्हा ती त्याला मिळाली त्यावेळेस परमेश्वर देवाने विशेष प्रकारे त्याच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी त्याला प्रदान केल्या. त्याला चांगली अक्कल दिली, त्याला चांगली बुद्धी दिली, चांगल्या ज्ञानाने परमेश्वराने त्याला भरलं आणि सर्व प्रकारचे कसब देखील त्याच्या जीवनामध्ये त्याला कसबाने देखील परमेश्वराने त्याला परिपूर्ण केलेले आहे. माझ्या प्रियांनो, आज आम्ही जर देव परमेश्वराजवळ ही विनंती करणार आहे, निश्चित अर्थाने देव परमेश्वर आम्हाला देखील आध्यात्मिक जीवनात, आमच्या जगिक जीवनात, आमच्या सामाजिक जीवनामध्ये, आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये योग्य त्या मार्गाने चालण्याकरिता, देवाचं गौरव आमच्या जीवनाद्वारे होण्याकरिता, या जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याकरिता आम्हाला त्याच्या दैवी अकलेने तो भरेल, आम्हाला त्याच्या दैवी बुद्धीने तो परिपूर्ण करेल, आम्हाला त्याच्या विशेष प्रकारे दैवी सुज्ञानाने तो भरेल, सर्व प्रकारचे कसब तो आम्हाला देईल. आणि माझ्या प्रियांनो, त्या सत्याची ओळख करून देऊन, सत्याद्वारे आम्हाला बंधनमुक्त करून, कुठल्या बंधनांमध्ये जर आम्ही आहोत तर येशूची खरी ओळख आम्हाला आमच्या जीवनामध्ये होणार आहे.
आणि म्हणून देवाजवळ आम्ही बुद्धीसाठी, सुबुद्धीसाठी, विवेक बुद्धीसाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. परमेश्वर देव आज या वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो. आणि चोखमा जो इब्री शब्द या विशेष प्रकारे बुद्धीसाठी आम्हाला प्राप्त झालेला आहे की अ स्किल टू सॉल्व मेनी इश्यूज इन ॲप्रोप्रिएट ॲक्शन, एक असं कौशल्य ज्या ठिकाणी अनेक अशा समस्यांचा एक असा तोडगा काढण्यात येतो, त्याला चोखमा, विजडम, बुद्धी अशा प्रकारे म्हणण्यात येते. ती आम्हा प्रत्येकाला आमच्या या जीवनामध्ये प्राप्त हो. जे ख्रिस्ती जीवन या भूतलावर आम्ही जगत आहोत, हे जगत असताना परमेश्वराने ते आम्हाला द्यावं म्हणून आपण यावेळेस प्रभूजवळ प्रार्थना करूया. या प्रियांनो, आपण प्रभूला समर्पित होऊ. या वचनाद्वारे परमेश्वर आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करू. परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. आपण प्रार्थनेत असूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ पित्या, प्रिय प्रभू येशूराय, आम्ही तुझे आभार मानित आहोत. आज तुझं वचन आम्हाला प्राप्त झालेलं आहे पित्या, की प्रभू परमेश्वरा, वरून येणारं सुज्ञान, वरून येणारी बुद्धी प्रभू आम्हाला आपल्या जीवनामध्ये आशीर्वादित करीते. ख्रिस्ती म्हणून या जगामध्ये असताना सत्याची ओळख आम्हाला होते. त्या सत्याची ओळख झाल्याच्या माध्यमातून प्रभू तू आम्हाला बंधनमुक्त करू इच्छितो. आणि ते सत्य केवळ येशू आहे. त्या येशूची खरी ओळख देखील आम्हाला तुझ्या त्या प्रभू सुबुद्धीद्वारे प्राप्त होणार आहे. वरून येणाऱ्या ज्ञानाद्वारे ती आम्हाला प्राप्त होणार आहे. म्हणून आम्ही तुला विनंती करीतो, हे सुबुद्धी तू आमच्या जीवनामध्ये आम्हास प्रदान कर. प्रभू परमेश्वर, हे विजडम तू आमच्या जीवनामध्ये आम्हास प्रदान कर. आणि प्रभू आमच्या जीवनाद्वारे तुझं गौरव होऊ दे. प्रभू तू आम्हाला निवडलेला आहे. आम्ही याबद्दल तुझे आभार मानितो. आम्ही तुझ्यासाठी जीवन जगत आहोत. ख्रिस्ती म्हणून या जगामध्ये वावरत आहोत. आणि प्रभू परमेश्वरा, ज्यांना तू निवडतो, ज्यांना तू बोलावतो, ज्यांना प्रभू परमेश्वरा तुझ्याकरिता तू वेगळं करीतो, प्रभू तुझं वचन म्हणतं त्यांना तू अक्कल दिलेली आहे, त्यांना तू बुद्धी दिलेली आहे, त्यांना तू ज्ञान दिलेली आहे, सर्व प्रकारचे कसब तू त्यांना देतो बाप्पा. प्रभू आज आम्ही तुला विनंती करीत आहोत, हीच कृपा तू आमच्यावर कर. प्रभू तीच अक्कल, तीच बुद्धी, तेच सुज्ञान आणि प्रभू परमेश्वरा तीच प्रभू सर्व प्रकारचे प्रभू परमेश्वरा कसब जे आहे ते तू आज आमच्या अंगी आम्हास दे. प्रभू राया, आम्ही प्रत्येकाचं जीवन तुझ्या हातामध्ये देतो. आज तुझ्या सानिध्यामध्ये प्रभू आम्ही त्या परमेश्वरा जेव्हा या समय प्रभू समर्पित झालेलो आहोत, तुझ्या या वचनाकरिता आम्ही तुझे आभार मानतो. या वचनाप्रमाणे आचरण करण्यास तू आमचं सहाय्य कर. विजडम फ्रॉम अबव, वरून येणारं जे बुद्धी आहे प्रभू परमेश्वरा, जे सुज्ञान आहे ते आम्हास आमच्या जीवनामध्ये प्राप्त होऊ दे. आणि ख्रिस्ती म्हणून आपल्या जीवनाची वाटचाल या जगामध्ये करीत असताना, प्रत्येक आव्हानांना सामोरे जात असताना प्रभू परमेश्वरा योग्य तो मार्ग निवडून प्रभू तुझ्यामध्ये अग्रेसर होण्यास तू आमचं सहाय्य कर. आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभू तू आम्हाला बुद्धी दे, त्या माध्यमातून आम्हाला नवजीवन दे आणि आमच्याद्वारे तुझं गौरव करून घे. हीच आमची या समय तुला विनंती आहे. पुढील वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत पिते. प्रभू परमेश्वरा, ही प्रार्थना, आमचं जीवन सर्व काही तुझ्या हातामध्ये देतो. प्रभू प्रत्येक ऐकणाऱ्या प्रभू परमेश्वरा विश्वासणाऱ्यांना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. आज या वचनाद्वारे प्रत्येकांना तू आशीर्वादित केलेला आहे म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करीतो. त्यांच्या घरामध्ये, कुटुंबांमध्ये, जीवनांमध्ये प्रभू परमेश्वरा वरून येणारे हे सुज्ञान, सुबुद्धी प्रभू तू प्राप्त होऊ द्यावी आणि तुझ्या मार्गात चालण्यास, तुझं गौरव करण्यास, प्रभू त्या सत्याची ओळख होण्यास, त्या सत्य येशू ख्रिस्ताची ओळख होण्यास प्रभू प्रत्येकाचं प्रभू अधिक आणि अधिक तू सहाय्य कर. हीच आमची या समय तुला विनंती आहे. तुझ्या या पवित्र वचनाकरिता आम्ही तुझे मनपूर्वक आभार मानतो. शल्मोनाचा उपयोग ज्याप्रमाणे प्रभू परमेश्वरा यथार्थ न्याय करण्याकरिता तू करून घेतला, त्याच्याद्वारे प्रभू परमेश्वरा योग्य त्या गोष्टी प्रभू, योग्य ते मार्ग प्रभू त्या परमेश्वरा तू त्याला मार्गावर त्याला तू घेऊन चालला. प्रभू आम्ही तुला विनंती करीतो, आम्हाला देखील तुझ्या गौरवाच्या मार्गावर तू घेऊन चाल. आणि प्रभू परमेश्वरा आमच्या जीवनामध्ये प्राप्त सुबुद्धीद्वारे केवळ तुझं आणि केवळ तुझंच गौरव तू करून घे. हीच आमची या समय तुला विनंती आहे. मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान तुला देतो. प्रार्थना येशूच्या नावे मागतो म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. प्रभूने शिकलेली प्रार्थना यावेळेस आपण सर्वजण बोलूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानिले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे, जसे आम्ही आपल्या ऋण्यासून सोडले आहेत तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास स्पर्शित आणू नकोस, तर आम्हास वाडापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याची प्रीती, कृपा व सहभागिता येथून प्रसिद्ध सर्व काळ आम्हा त्याच्या निवडलेल्या विश्वासणाऱ्यांसह युगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित असो. आमेन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, आज पुन्हा एक वार परमेश्वराने आम्हाला आशीर्वादित केलेले आहे. येणाऱ्या रविवारची भक्ती आपण सकाळी 8:30 वाजता त्यामध्ये सहभागी होणार आहोत. ऑनलाईनच्या माध्यमातूनच आपण विशेष प्रकारे यामध्ये सहभागी होणार आहोत. त्याची लिंक आपल्याला सकाळी पाठविण्यात येईल. रविवारी सकाळी ती लिंक आपल्याला प्राप्त होईल. त्या माध्यमातून ती लिंक उघडून आपण आपल्या कुटुंबासमवेत विशेष करून त्या प्रार्थनेमध्ये सहभागी व्हावे, ही देखील माझी आपणा प्रत्येकास विनंती आहे. देव परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. येणार रविवारी आपण विशेष प्रकारे बापवार, फादर्स डे आपण विशेष करून साजरा करणार आहोत. आणि त्या निमित्ताने आपण सर्व आपल्या मंडळीतील
आदरणीय वडिलांचा सन्मान देखील आपण करणार आहोत आणि देवाच्या वचनाच्या माध्यमातून विशेष प्रकारे आम्ही जो आध्यात्मिक बोध परमेश्वर आम्हाला करू इच्छितो ते देखील आपण त्याच्यावर देखील आपण मनन चिंतन करणार आहोत. परमेश्वर देव आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करू. आपण घरी राहूया, सुरक्षित राहूया, जे नियम आहेत त्या नियमांचं पालन करूया आणि आम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करीत देवाचं गौरव आपल्या जीवनाद्वारे करून घेऊया. त्या देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. मे गॉड ब्लेस यू ऑल. परमेश्वर आपणा प्रत्येकास आशीर्वाद देव. धन्यवाद.